चला, या पुढील सामना 3 ओव्हरचा असेल आणि पॉवर प्ले नाही आहे. फास्ट क्रिकेट पाहायला मिळणार आहे, पण 2 प्लेयर 15 यार्ड सर्कलच्या आतमध्ये ठेवणं कंपल्सरी आहे. पॉवर प्लेच्या आतमध्ये 2 खेळाडूंना ठेवणं देखील कंपल्सरी असणार आहे. मान्यवरांची देखील मांदियाळी पाहायला मिळते आपल्याला व्यासपीठावरती, कारण असं म्हटलं जातं की घराला स्वरूप, त्या 4 भिंतींना घराचं स्वरूप तेव्हा येतं जेव्हा त्या घरामध्ये आपली माणसं राहतात. आणि उभारलेल्या ह्या 4 तंबूंना ना खऱ्या अर्थाने व्यासपीठाचं स्वरूप येतं जेव्हा त्या व्यासपीठावरती तुमच्यासारखे मान्यवर उपस्थित असतात. आलेल्या सगळ्याच मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक आणि सहर्ष स्वागत असणार आहे, कारण पाहुण्यांचं येणं फक्त येणं नाही आहे, तर आमच्या हृदयावरती कोरलेलं एक खूप सुरेख लेण आहे. टीम ओमसाई गणेश, आपण कुठेही जाऊ नका, कारण जाण्याची आवश्यकताही नाही आहे. आपण इथेच थांबा. येस ओम, डबल थम्स अप देत आहेत कौस्तुभई, स्मिता असे, कारण सगळी व्यवस्था आहे. सामनाही तुम्ही जिंकलेला आहात. अभिजित भोईर यांचे देखील कौतुक, त्यांच्याकडून संपूर्ण टीमला नाश्त्याची व्यवस्था झाली आहे. चला प्लीज स्पीडअप करा. बरेच सामने आपल्याला अजूनही खेळवायचे आहेत. सेमीफायनल्स, मेगा फायनल्सची पाहायला मिळणार आहेत आणि महत्वाची मॅच जेव्हा आपण पाहत आहोत ना, प्ले फायर CC J 11, तो संघही पुन्हा एकदा आपल्या या खेळपट्टीवरती मैदानावरती दाखल होणार आहे. कालचा दिवस ज्यांनी अधिराज्य गाजवलं मैदानावरती. बाकी इकडची काय लोकल टीम ना. मॅचला सुरुवात होत्या. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता आणि इथे देखील चांगलं क्षेत्ररक्षण बॉल झालं. बॉल अगदी अंगाला आदळतो आणि त्यानंतर फेकी करण्यात आली आहे. निलय आणि निलयकडून तो थ्रो करण्यात आलाय. संपूर्ण संघ अगदी त्यांच्याकडे पाहण्यासाठी निखिल आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. ज्या निखिलने देखील अगदी अंडरआर्म क्रिकेट गाजवून ठेवलाय. समोर आता इथे आपण पाहतोय गणराज आहेत आणि गणराजच्या बॅटमधून पुन्हा एकदा स्विचचा प्रयत्न. सातत्याने आपण दोन्ही बॅटर्सला पाहतोय, मनीष कोठारी आणि गणराज, त्यांच्याकडून दोघांकडूनही अगदी स्विचचा प्रयत्न होतोय. प्रत्येक वेळेस अगदी स्विचचा प्रयत्न केला जातोय आणि त्याच प्रकारे आपण पाहतोय आतापर्यंत धावफलक दोन्ही आकड्यावरती येऊन पोहोचलाय. 3 बॉलचा खेळ झालाय. निखिल आहेत बॉलिंग ट्रॅक वरती, अष्टपैलू खेळाडू, तोही देखील तेवढाच चांगला पाहायला मिळतो आपल्याला.
पुढचा बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक. इथे देखील क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. कव्हर रिजन वरती थोडासा इनसाइड आउट केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. पतू आहेत तिथे डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन वरती. चांगली फिल्डिंग त्याच्याकडूनही झाली आहे. आणि पहा आमचं कॅमेरा वर्क. आमच्या कॅमेरामॅनचंही कौतुक करावं तेवढं कमी आहे. श्रेयस आहेत, श्रेयस शिंदे. गुड वर्क श्रेयस, तुमचं देखील चांगलं कार्य तुमचं देखील राहिलं श्रेयस. कारण आपण जीटीसी वाहिनी पाहतोय ना, जीटीसी वाहिनीवरती हे जे आपले छोटेसे कार्य, हे छोटे कार्यकर्ते आहेत, त्याच्यासोबतच आमचे हे सगळे कॅमेरामॅन्स आहेत, आमचे ऑपरेटर विकास आहेत, या सगळ्यांच्या मोठ्या कार्यामुळेच ही वाहिनी आज या स्तराला येऊन पोहोचली आहे. आशिष दादाचंही कौतुक. संध्याकाळच्या सत्रामध्ये त्यांनी भेट दिली होती. या देखील पुन्हा एकदा पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न. मॅचची गोल्डन विकेट. मनीष कोठारी बॅक टू द डगआउट जात असताना इथे वाडा बॉयज संघाला लागतोय खूप मोठा झटका. मॅन इन फॉर्म, अगदी फॉर्मात असलेला हा खेळाडू पुढे सरसावून मोठ्या फटक्याचा प्रयत्न करत होता. आणि हे तुम्हाला रिवॉर्ड मिळतंय तुमच्या कंजूस गोलंदाजीचं, तुमच्या चांगल्या गोलंदाजीचा हा तुम्हाला मिळालेला रिवॉर्ड आहे. कारण आतापर्यंत निखिलनी कंजूस गोलंदाजी केली होती, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं होतं, आणि त्यामुळे त्या प्रेशर खाली मनीषला पुढे सरसावून एक चौकार शोधणं गरजेचं आहे. चौकाराच्या शोधामध्ये त्याला विकेट इथे सॅक्रिफाईस करावी लागली आहे. जणू काय पुढे सरसावला. चांगली बॉलिंग, चांगलं चातुर्य गोलंदाजाचं आपण पाहिलंय. 5 बॉल वरती फक्त आणि फक्त 3 धावा आल्यात. एक विकेटही गेले आणि आता सचिन येतोय. पुढचा बॉल इथे देखील स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे लाऊड अपील केली जाते. पंच स्थिर स्थगित उभे आहेत आपल्या जागेवरती. एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. पहिल्या षटकामध्ये निखिलनी गोलंदाजी केली आहे. त्या गोलंदाजीमध्ये त्यांनी फक्त 3 धावा दिल्यात आणि एक विकेटही त्याच्या खात्यामध्ये आलेली आहे. मोरिया चषक मध्ये विशेष उपस्थिती आदरणीय सन्माननीय मुकेशजी चित्ते साहेब, त्याचबरोबरीने स्वप्नीलजी महाडेश्वर साहेबांचं इथे मात्र शुभागमन होतं. त्यांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. आणि त्याचबरोबरीने आपण प्रशांत इंजारे साहेबांचा देखील सन्मान करणार आहोत. सचिनजी सावंत साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. प्रशांत इंजारे साहेब इथे उपस्थित होत आहेत. मॅच देखील तितकीच क्रुशियल आहे, मॅच देखील तितकीच महत्वाची आहे, समालोचन देखील तितकंच सुरू राहील आणि सन्मान देखील इथे होत राहतील. थँक्यू सो मच मयूरजी भोईर सर, धन्यवाद आपले देखील. आणि इथे आता पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने जाणार आहोत. शुभम आहेत आणि शुभम आले. शुभमचा समाचार गणराजच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती स्वीप केलाय. बॉलला सरळ पाठवून दिलाय. दन 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 करत बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. आलाय अजून एक चौकार. आणि पहा आमच्या या ट्रॉफीज देखील तुम्ही आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकतात. आमचा कॉमेंट्री बॉक्स, आमचं व्यासपीठही तुमच्या टीव्ही स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकताय. थँक्यू सो मच श्रेयस. हे आमच्यासोबत जोडले गेलेले विकास आहेत. जीटीसीचं सगळ्यात सुदृढ असलेलं असं हे आमचं व्यक्तिमत्व. त्यासोबतच आमचे उभरते आहेत पण तेवढेच चांगले समालोचकही आहेत. आमचे अभिजित सरांना तुम्ही टीव्ही स्क्रीनवरती पाहिलात. थँक्यू सो मच अभिजित सर. प्रशांतजी अंजारे साहेबांचा इथे शुभ सन्मान होत असताना मुख्य व्यासपीठावरती आणि 2 दिवस आपण पाण्याची व्यवस्था केली आहे. मित्रांनो, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खऱ्या अर्थाने पाण्याची आवश्यकता आम्हाला तेवढीच होती. कोल्ड्रिंक्सही तुमच्या मार्फत आम्हाला प्रोव्हाइड करण्यात आल्यात. थँक्यू सो मच साहेब, धन्यवाद. आणि असंच प्रेम आमच्या या संपूर्ण मॅनेजमेंट टीमवरती अतोनात असू द्यात, ही तुमच्याकडे मी प्रार्थना करू इच्छितो. थँक्यू सो मच. 11 ऑन द बोर्ड. 11 धावा झाल्या धाव फलकावरती. तर मी विनंती करतोय सन्माननीय मुकेशजी चित्ते साहेब आणि त्याचबरोबरीने स्वप्नीलजी महाडेश्वर साहेबांना, दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आणि त्याचबरोबरीने या स्पर्धेसाठी जे आम्हाला ही स्पर्धा खेळवण्यासाठी महत्त्वपूर्ण घटक, ही स्पर्धा खेळण्यासाठी आपल्याला बॉल्स पाहायला मिळतात. बॉल आणि बॅट मधील हे युद्ध, त्यातलं अर्ध कार्य आमचं सोपं केलं या 2 मान्यवरांनी, ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी चेंडू उपलब्ध करून दिलेत.
तर त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आभार. वळूयात मैदानामध्ये, जिथे मात्र 2 फलंदाज धावतायत, 2 फलंदाज धडपडतायत. गोलंदाज इतिहास रचण्यासाठी प्रयत्न करतोय. नवा रन, नवा रंग सध्या तरी दाखवण्याचा प्रयत्न मोरिया चषक मध्ये हे दोन्ही फलंदाज करण्याचा प्रयत्न तर करतात. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून चेंडू जसा बॅटवरती आदळतोय, एक चांगला स्वर आपल्याला ऐकायला मिळतोय. ओव्हर टू यू मनीष सर. थँक्यू. थँक्यू सो मच. धन्यवाद. याही वेळी स्विच करण्याचा प्रयत्न आणि आताही बॉल निघून चाललाय. गणराज उभा आहे, म्हणजेच वाडा बॉयचं सगळ्यात चांगलं अस्त्र मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. हाही बॉल निघून गेलाय मैदानाच्या बाहेर आणि हाही बॉल निघालाय कसा, तर हा बॉल निघालाय झटपट पटापट बाउंड्री रोपच्या बाहेर आलाय चौकार. अप्रतिम अप्रतिम बॅटिंग गणराज करून दाखवतोय. धाव झाल्या धाव फलकावरती आपण पाहतोय. सोळा धावा झाल्या धाव फलकावरती. 16. खरपूस समाचार इथे गोलंदाजाचा घेतला जातोय. चांगली बॅटिंग गणराजची. पुढचा बॉल डान्सिंग डाऊन ट्रॅक. हे प्रेशर आहे आणि या दडपणाखाली बॉल सरळ फरार होणार आहे. 1 नाही 2 नाही 3 नाही तब्बलच्या 5 धावा इथे मिळत आहेत. हा पंजा फेकण्याची चूक केली आहे. बॉल सरळ निघून गेलाय. दन 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 करत सीमारेषे पार आलाय अजून एक चौकार. वा, मजा येते मॅच मध्ये. चेक. दंदन चौकार जरूर आलाय. आपण दंदनीत सन्मान देखील करणार आहोत. तितकंच चांगलं व्यक्तिमत्व उपस्थित आहेत मुकेशजी चित्ते साहेब, आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो विशालजी परब साहेबांना. परब साहेबांच्या शुभ हस्ते आपण मुकेशजी चित्ते साहेबांचं सन्मान करणार आहोत. बॅट आणि बॉलचं हे युद्ध पाहतोय आणि आमचं अर्ध काम सोपं केलंय मुकेशजी चित्ते साहेब आणि स्वप्नीलजी महाडेश्वर साहेबांनी, ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी चेंडू उपलब्ध करून दिलेत. आणि ही स्पर्धा खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळते, त्यामध्ये मोलाचं सहकार्य साहेबांचं झालंय आणि त्यांचा इथे मात्र सन्मान देखील केला जातोय. सन्मान इथे मात्र केला जातोय. त्यानंतर आपण पुढचा सन्मान देखील करणार आहोत. स्वप्नीलजी महाडेश्वर साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण सन्मान करत आहोत. किशोरदादांच्या शुभ हस्ते किशोरजी घाडी साहेब इथे उपस्थित आहेत. किशोर घाडी साहेबांच्या शुभ हस्ते आपण स्वप्नील महाडेश्वर साहेबांचा सन्मान करणार आहोत. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. उत्साह प्रचंड. गणराजची विकेट. समोरून शस्त्र अस्त्र बाहेर काढले तर आपल्या पिटाऱ्यातून देखील अस्त्र बाहेर काढणं गरजेचं आहे. विकेट आली आपल्या ओंजळीत. सन्मान होतोय इथे मात्र व्यासपीठावरती. स्वप्नीलजी महाडेश्वर साहेबांचा इथे मात्र सन्मान केला जातोय. कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं इथे उपस्थित होत आहेत. क्रिकेटवरती या सर्वांचं प्रेम आहे आणि प्रेक्षक वर्ग देखील इथे मात्र उपस्थित होतात. या स्पर्धेसाठी अनेक प्रेक्षक लिंक झालेत, कनेक्ट झालेत, कालपासून फॉलो करतायत. या 2 दिवसांमध्ये आपण ही स्पर्धा पाहिली तर प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद ऑनलाईन आणि या मैदानावरती देखील उपस्थित येऊन राहून आपल्याला पाहायला मिळतात. टाइम कंप्लीट झालाय, त्यामुळे एक खेळाडू आतमध्ये येईल. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज देखील सज्ज होतोय आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये मनीष सर देखील सज्ज होत आहेत. येस, पंच आपल्याला विनंती आहे. अनिकेत सर एक प्लेअर आतमध्ये घेतला आणि त्यानंतर देखील विकास पुन्हा एकदा तुम्हाला 2 मिनिटांची अवधी दिली जाते. त्या 2 मिनिटांमध्ये षटक फेकणं अनिवार्य आहे, अन्यथा आणखी एक खेळाडू आतमध्ये येणार आहे. 2 नाहीये, पुन्हा एकदा मॅनेजमेंट टीम करेक्ट करते. 3 मिनिटांची अवधी आहे. पुढचा बॉल यावी देखील पुन्हा एकदा पिचिंग चुकीची. ऑप्शनच्या सरळचा बाहेरचा हा बॉल आहे आणि सरळच निघून गेला. वाईट बॉल येतोय. 3 ओव्हरची मॅच, झटपट क्रिकेट आणि त्या फटाफट क्रिकेटमध्ये तुम्ही पाहताय धावा देखील तेवढ्याच चांगल्या बनतायत. 22 धावा. इथे देखील स्विच करण्याचा प्रयत्न केला होता. पंचांकडे दात मागितले, पंचांनी दात फेटाळून लावलेली नाहीये. नो बॉल आहे, नो बॉल असणार आहे. सतत 2 बॉल आलेत आणि त्या दोन्ही बॉलवरती आपण पाहतोय तर स्क्वेअर एक्स्ट्राच्या धावा येत आहेत. दुसरं षटक अजून मार्गस्थ आहे. तिसरं षटक अजूनही मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे आणि 23 झाल्यात. पुढचा बॉल यावी चूक केली आहे. पुन्हा एकदा ऑफ स्टंप नाही तर यावी लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. खराब पिचिंग आहे. या क्षणाला आपण मॅच अशा मोमेंटला तुम्ही अशा चुका करू शकत नाहीयेत.
यावेळी देखील पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता आणि इथे देखील पंचांचे दोन्ही हात समांतर होत आहेत. अवंत स्वरूपाची एक्स्ट्राची धाव पुन्हा एकदा खात्यामध्ये ऍड होणार आहे. आता इथून आवश्यकता शुभमला कसली आहे तर फक्त 2 लिगल चेंडू फेकण्याची आहे. संपूर्ण एकदंत कोपर संघ आता त्या लिगल बॉलची ही वाट पाहतोय. याही वेळी येतोय का, याही वेळी आलाय का, तर येस याही वेळी पंचांना इथे थोडीशी एक्सरसाइज करावी लागते. साईराज आहेत आणि त्यांनाही थोडीशी एक्सरसाइज करावी लागते. एक वेगळ्या शैलीमध्ये वाईट दिला जातोय आणि संपूर्ण मंगलमूर्ती संघाचंही कौतुक करावं तेवढं कमी. एक खूप मोठा आणि दांडगा सपोर्ट इथे पूर्ण या आमच्या मोरया चषकामध्ये त्यांचा राहिलाय. सपोर्ट सिस्टम आहेत, आधारस्तंभ आहेत आणि खऱ्या अर्थाने अशी स्पर्धा ही एकरूपात येणं खूप कठीण कार्य आहे. ते एकरूपात आणण्यासाठी तुम्हाला अशा मॅनेजमेंट टीमची आवश्यकता असते. पुढचा बॉल फुलटॉस, चांगलं काम, चांगलं कार्य विकास होतोय यष्टांच्या मागून. जर हाही बॉल पकडला गेला नसता तर हाही बॉल पंजासाठी गेला असता, अजून एक चौकार पाहायला मिळाला असता. पण आता एक नो बॉल येतोय. इथून काय केलं पाहिजे शुभमनी, अगदी शुभमला कोणीतरी येऊन सांगितलं पाहिजे, तो मोमेंटम ब्रेक केला पाहिजे आणि त्यावेळी तुम्हाला गोलंदाजाला तो मनोबळ देणं गरजेचं आहे. त्याला हेही सांगणं गरजेचं आहे, हरकत नाहीये, आतापर्यंत चुका झाल्यात, आता करू नकोस. मॅच अजूनही तुमच्या आवाक्याच्या आतमध्ये आहे. शेवटचं षटक चांगलं आलं तरी देखील मॅचमध्ये कमबॅक होऊ शकतोय. शुभमला कमबॅक करण्याची आवश्यकता. साईड चेंज करण्यात आली आहे. राईट आर्म राऊंड विकेटनी मारा करत होता, आता राईट आर्म ओव्हर दी विकेटनी येतोय. पुढचा बॉल आणि यष्ट्या उद्वासता सातत्याने प्रयत्न केला, निराश आहे. विकेटचं सेलिब्रेशन नाहीये पण महत्वाची विकेट आली आहे. मोठी विकेट येते वाडाबॉय संघाला. अजून एक मोठा झटका लागत असताना ओमकार देखील आता डगआउटच्या आतमध्ये परत जातात. कमबॅक केलाय. क्रिकेटचा खेळ देखील नेहमी कमबॅक साठीच जाणला जातो. धावा झाल्या धाव फलकावरती आपण पाहतोय तर 27. तर मी भगवान धुरी साहेबांना विनंती करतोय, साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत. उपस्थित सन्माननीय जीत भोईर साहेब इथे उपस्थित आहेत. जीत भोईर साहेबांचा देखील इथे मात्र आपण सन्मान करत आहोत. तर मी भगवानजी धुरी साहेबांना विनंती करतोय, भगवानजी धुरी साहेब त्यांच्याच चिरंजीवानी ही स्पर्धा साकारण्याचा प्रयत्न केलाय. त्यांनी मात्र प्रयत्न केलाय, यश आणलंय या खेळाडूंनी, या प्रेक्षकांनी. सन्मान इथे मात्र केला जाईल. मैदानामध्ये दोन्ही फलंदाज धावतायत, स्कोरबोर्ड डोलतय आणि मैदान गाजतय. मैदान गाजणारच आहे मयूर सर, कारण स्पर्धा ही तेवढी मोठी आहे. मोरया चषक अगदी प्रेक्षकांची ही तुंबड गर्दी पाहायला मिळते आपल्याला. तर मी विनंती करतो जीत प्रकाश भोईर साहेबांना, आपण या. साहेबांचा इथे मात्र आपण सन्मान करणार आहोत. यश उद्वास चांगली गोलंदाजी. धवल आलाय आणि धवलला देखील माहिती आहे आता इथून मला चांगला कमबॅक करून द्यावा लागणार आहे टीमला. आतापर्यंत प्रचंड धावा आल्या होत्या, इथे त्याचं सेलिब्रेशन पाहिलं आणि संपूर्ण एकदंत कोपर संघ याच मैदानावरती अगदी रात्री तुम्ही जर आलात ना या मैदानावरती, कान्होजी जेथे मैदानाचं नाव आहे आपल्या सगळ्यांमध्ये प्रसिद्ध असलेलं, जसं हे बागशाळा मैदान आहे त्याचं खऱ्या अर्थाने खूप अगोदरचं नाव जर तुम्ही पाहिलं पुस्तकांमध्ये तर कान्होजी जेथे असं मैदानाचं नाव आहे. आणि त्या मैदानावरती तुम्ही आलात तर संपूर्ण एकदंत कोपर हा संघ तुम्हाला सराव करताना पाहायला मिळेल. तो सराव इथे कामी लावणं गरजेचं आहे. नवीन बॅटर येत आहेत मैदानाच्या आतमध्ये, आपण पाहतोय समीर आलेत. एक मुख्य सन्मान इथे होते आपल्या व्यासपीठावरती. जीत जी भोईर साहेबांचा इथे सन्मान केला जातो. थँक्यू सो मच जीत, आपण देखील आल्याबद्दल धन्यवाद आपले देखील. आणि मोलाचा वाटा, खूप चांगलं सहकार्य आपलं देखील या स्पर्धेमध्ये राहिलं. धन्यवाद जीत भोईर साहेब, थँक्यू सो मच. चौकार आलाय आणि शुभ सन्मान व्यासपीठेवरती होत आहेत आणि क्रिकेटचा सन्मान इथे मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. धवल 4 धाव फलकावरती, एकंदरीतच 32 धावा आल्यात आणि धवलवरती देखील आता हल्ला चढवण्याचं कार्य केलंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय समीर आलेत आणि एक नवीन नवीन खेळाडूंची मांदियाळी पाहायला मिळते आपल्याला वाडाबॉय संघामध्ये. आलेला तो चौकार आणि त्यामुळे आलेलं थोडंसं दडपण, प्रेशर आणि त्यामध्ये आलेला हा व्हाईट बॉल. पूर्णपणे हा मोमेंटमचा खेळ आहे, पूर्णपणे हा मोमेंटमचा खेळ आहे. याही वेळी बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा प्रयत्न केला होता. व्हाईट बॉल.
पुन्हा एकदा पिचिंग रॉंग पिचिंग पाहायला मिळतंय. जर आपण लेग स्पिन करताय तर ती पिचिंग अगदी लेग स्टंपच्या बाहेर करण्याची चूक केली आहे. व्हाईट बॉल येतोय. अजून एक व्हाईट बॉल आलाय. धाव संकेत भर. धावा झाल्या धावफलकावरती आपण पाहतोय 35-35. पुढचा बॉल यावी पायावरती आदळलाय. सरळ बॉल निघून गेलाय. बेधडक येतोय. याही वेळी येतोय. आपण पाहतोय समीरच्या बॅटमधून आलाय चौकार. 4 धावा. क्वालिफिकेशन ज्यांचं झालंय म्हणजे ज्या 3 टीम्स प्रथमतः आजच्या दिवसामध्ये पहिल्या पूलमध्ये आपण पाहिलं टीम मंगलमूर्ती. कालच्या दिवसामध्ये आपण दिवा डोंबिवली लॉट पाहिला ज्यामध्ये अजून एक येतोय का तर यावी फटका फसलाय. एलिव्हेशनला कंट्रोल करू शकलेला नाहीये. समीर देखील बाद होतोय. हा देखील एक मोठा झटका लागत असणार आहे. बॅटर आउट. OUT. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं की दिवा डोंबिवली गटामधून जो संघ क्वालिफाय झाला ज्या संघाचं देखील अगदी कौतुक करणं गरजेचं आहे. अगदी फॉर्मात आलेला संघ आहे. गेल्या काही हंगामांपासून एकंदरीत आलेला हा संघ ज्या संघामध्ये रुचित सारखं एक टॅलेंट आहे तर त्या संघामध्ये गिरीश सारखा अनुभव देखील आहे आणि त्या संघामध्ये मयूर सर देखील खेळताना पाहायला मिळतात. खलास 3-2-1-4 टीम या 2 to go. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आणि त्यासोबतच कालच्या दिवसात ज्यांचं क्वालिफिकेशन झालं प्ले फायर CC जय 11 कल्याण. या तिन्ही टीम्स कॅप्टन्स यायचे. यावी देखील पुन्हा एकदा पुढे सरसवून एक चांगला स्ट्रोकचा प्रयत्न केला होता. बॉलनी टॅप केलाय. हलक्या हाताने इथे संपर्क धवलच्या हातावरती झालाय. त्याच प्रकारे एक धाव इथे ऍड होणार आहे. ते एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे. धावा झाल्यात आता 40 धावफलकावरती. फक्त 3 ओव्हरची मॅच आहे. यावेळी सचिनच्या बॅटमधून वा अप्रतिम स्ट्रोक येतोय. स्वीप केलाय आणि सचिननी फक्त स्वीप नाही स्वीट केलाय. बॉल सरळ मैदानाच्या बाहेर दन 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 करत जातोय. या चौकाराच्या साह्याने 4 धावा शेवटच्या बॉलवरती ऍड होतील. 44 झाल्यात. जिंकण्यासाठी एकदंत कोपर संघासमोर हे भलं मोठं लक्ष असणार आहे आणि ते लक्ष आहे 45 धावेंचं. चला या प्ले फायर CC जय 11 कल्याण टीमचे कॅप्टन किंवा कुठलाही खेळाडू आला असेल प्रतिनिधी आला असेल आपण प्लीज या. त्यासोबतच टीम मंगलमूर्ती आणि त्यासोबतच टीम खलास 3-2-1-4 तिन्ही टीम्स या त्वरित. योगेशजी घाडी साहेबांचा इथे शुभ सत्कार केला जाईल. सावंत साहेबांच्या हस्ते मी विनंती करतो प्रशांत दादा आपल्यालाच आपल्या हस्ते आपण योगेश दादांचा इथे शुभ सत्कार करायचा आहे सन्मान करायचा आहे. या दादा आपलेही मनपूर्वक स्वागत वेलकम आपलं देखील असणार आहे. खूप चांगली साथ आपली देखील या स्पर्धेमध्ये आम्हाला लाभली आहे. मायेची उपदार शाल त्यासोबतच स्पर्धेतील आठवणीत राहणारा असं हे मोमेंटो आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांनाही सन्मानित करण्यात येत आहे. ही ओळख राहिली खऱ्या अर्थाने आमच्या संपूर्ण मंगलमूर्ती बॉईजची आमच्या मोरिया चषकाची. अतोनात खूप चांगला प्रयत्न त्यांचाही राहिलाय. प्रथम क्रमांकाची आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला ज्यांनी पुरस्कृत करून दिली आहे ते व्यक्तिमत्व आणि त्यांचा सन्मान होतो. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो झाल्या पाहिजेत. थँक्यू सो मच दादा धन्यवाद आपण इथे आलात. मुलाचा वाटा आपला देखील तुमच्याचमुळे आज एखादी संघाचं भाग्य उज्ज्वळताना पाहायला मिळणार आहे आणि याहून चांगलं काय अप्रतिम दर्जेदार ट्रॉफीज आपण पुरस्कृत केल्या. थँक्यू. मॅच चालू ठेवायची आहे. सचिन सावंत यांना देखील मी विनंती करीन. सचिन सावंत साहेब आपणही या. अनिकेतजी घोलप साहेब आपल्याला विनंती आपणही यायचे. आपल्या हस्ते आपण सन्मान करणार आहोत. या साहेब आपल्याला विनंती आपणही या. मॅच ऑन आहे. मॅच ऑन ठेवा प्लीज.
मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केली आहे त्यांचा देखील इथे यथोचित सन्मान केला जातो. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी देखील झाल्या पाहिजे. थँक्यू सो मच. एका खेळाडूचं स्वप्न पूर्ण होणार आहे आणि त्या खेळाडूच्या घरामध्ये ही चमचमणारी ट्रॉफी जाणार आहे, त्यामध्ये तुमचं योगदान असणार आहे. थँक्यू सो मच साहेब. तुम्हालाही तीच विनंती, असंच प्रेम अशी साथ आमच्या संपूर्ण मोरया चषकावरती राहू द्यात आणि आमच्यावरती देखील राहू द्यात. मान्यवर, त्या मान्यवरांच्या अशा प्रयत्नाशिवाय ही स्पर्धा अशक्य आहे. थँक्यू सो मच. आलेले सगळेच मान्यवर, तुमचं कॉन्ट्रीब्युशन उल्लेखनीय, प्रेक्षणीय. थँक्यू सो मच. पण त्या उल्लेखनीय कॉन्ट्रीब्युशन सोबतच जर इथून एकदंत कोपरला हे धावफलक शक्य करून दाखवायचं आहे तर प्रथमेशला मैदानाच्या आतमध्ये आग उघडावी लागणार आहे आणि त्यांनी उघडायला सुरुवात केली आहे. बॅटची हलकीशी कडा लागते. बॉल ऑन रिजनला खेळायचा होता, ऑफ राईजला गेला. एकच धाव मिळणार आहे. एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे. 7 धावा लागल्या धावफलकावरती. बॉल झालेत आतापर्यंत या षटकामध्ये 3. 2 बॉल झालेत. येस, पुढचा बॉल पुन्हा एकदा एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय कव्हर रिजन वरती, पण तेवढं दर्जेदार क्षेत्ररक्षण मनीष कोठारी आहे. मनीष कोठारी देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे. गणराज देखील एक तेवढा चांगला दर्जेदार खेळाडू आहे. पण ही कॉन्टेस्ट, ही बॅटल, ही रायव्हलरी डोंबिवली आणि त्याच्या अंडरआर्म क्रिकेट मधल्या सर्वोत्तम 2 खेळाडूंमध्ये सुरू आहे आणि त्या सर्वोत्तम 2 खेळाडूंमधील प्रथमेशने एक चौकार आलाय, त्यानंतर गणराजनी हे प्रतिउत्तर दिलेलं आहे. हीच तर कॉन्टेस्ट आहे, बॅटल आहे, हीच तर रायव्हलरी पाहायला मिळते मैदानाच्या आत. पुढचा बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक. इथे देखील एक चांगला स्ट्रोक, पण बॅटची हलकीशी कडा लागते. काव कॉर्नर रिजन. एकच धाव. पुढचाही बॉल, यावेळी अप्रतिम कॅच. विकासला परतावा लागणार आहे, जावं लागणार आहे डगआउटच्या आतमध्ये पुन्हा एकदा आणि खूप चांगली कॅच इथे पकडली आहे. आशुतोषने ती कॅच पकडली आहे. अजून एक शुभ सन्मान आपण करणार आहोत, सत्कार आपण करणार आहोत. विलासजी गायकर साहेब, आपल्याला विनंती, आपण या, आपल्या हस्ते आपण सत्कार करणार आहोत. आणि 4थ्या क्रमांकाची ट्रॉफी ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केली आहे, आमच्या सोबतच श्रीकृष्ण बागवे साहेब इथे उपस्थित आहेत. या साहेब, आपल्यालाही विनंती, आपल्या इथे यथोचित सन्मान केला जाईल. श्रीकृष्ण बागवे साहेब, आपल्याला विनंती, आपण या, आपल्या इथे यथोचित सन्मान केला जाणार आहे. पुढच्या वेळी, यावेळी फटका फसलाय, शॉट फसलाय आणि या फक्त फटका फसलाय की मग एकदंत कोपर संघाच्या आशा इथे पल्लवित होत्या, त्याही संपुष्टात येता ऐकते काय, कारण प्रथमेश आता जातोय मैदानाच्या बाहेर आणि जो खेळाडू, ज्या खेळाडूच्या खांद्यावरती ती संपूर्ण जबाबदारी होती, तो खेळाडू आता मैदानाच्या बाहेर चाललाय. एकदंत कोपर संघ आता जरूर त्यांचे थोडेसे शोल्डर्स डाऊन पाहायला मिळतात, पण समोरून वाडा बॉईज, गेम चेंजर्स त्यांच्या नावामध्ये. गेमला चेंज करण्याची मातब्बर ताकद त्यांच्यात काय आहे ते मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या खेळाने ते करून दाखवतात. हाच तर क्रिकेटचा खेळ आहे. गेम चेंजर्स वाडा बॉईज, चांगला स्लोगन आहे. मनीष येतोय, बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. मनीषने आल्या आल्या पहिलाच बॉल आपण पाहिला तर चांगला बॉल फेकलाय, त्यावरती मोठी विकेट इथे घेतली आहे. अनिरुद्ध मात्रे यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. या अनिरुद्ध. चला स्पीडअप करा प्लीज. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर इथे गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता. बॉलला वळण अपेक्षित होतं, ते वळण मिळत नाहीये. नवीन बॅटर येतोय मैदानाच्या आतमध्ये, ऋषीला पाहतोय आपण. एकदंत कोपर विपक्ष, आपण सीझनची जी सुरुवात पाहिलीत ना गावदेवी कोपर, तिथेही असंच मोठं धावफलक होतं, त्यालाही चेस करण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा यावेळी देखील एक चांगला स्ट्रोक पाहतोय कव्हर रिजन वरती. थोडंसं फंबल, एक धाव पूर्ण झाली, दुसऱ्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण होत आहेत. अविनाशजी शेलार साहेबांना विनंती, आपण या, आपल्या हस्ते आपण एक सन्मान करणार आहोत. संदेशजी काटे साहेब, आपल्याला विनंती, आपण या, इथे आपला देखील यथोचित सन्मान केला जाणार आहे. या साहेब, आपल्याला विनंती असणार आहे, या, आपल्या इथे यथोचित सन्मान आपण करत आहोत. मान्यवरांचा सन्मान करणं ही आपल्या स्पर्धेची खऱ्या अर्थाने ओळख राहिली आहे.
मायेची उबदार शाल, त्यासोबतच मोमेंटो जे अगदी आठवणीत राहणार आहे आणि त्यासोबतच पुष्पगुच्छ देऊन आमच्या मान्यवरांनाही सन्मानित करण्यात येते. मॅचकडे जाऊयात, जिथे मॅचही सुरू आहे. मनीष कोठारी एक चांगला ड्रीम स्पेल फेकण्याचा प्रयत्न करतोय आणि इथे देखील व्हाईट बॉल आहे का, तर येस व्हाईट बॉल इथे. कॅमेरामॅन आपल्यालाही विनंती, आपण देखील येस, आवश्यकता नाही ना श्रेयस कॅमेऱ्यावरती, म्हणजे श्रेयसला सांगण्याची आवश्यकता नाहीये. गुड वर्क श्रेयस तुमचा देखील. सवत मॅचच्या दिशेने, जिथे आतापर्यंत धावा झाल्यात 15 धावफलकेवरती, 3 बॉलचा खेळ झालाय. स्विचिटचा प्रयत्न केला होता, चांगली बॉलिंग करतोय, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. येस डॉट बॉल असणार आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. दुसरं षटक मार्गस्थ, ज्यामध्ये मनीष कोठारेने अगदी या गोलंदाजीच्या बळावरती संपूर्ण मॅचचा जीव अगदी खेचून घेतला आपल्या संघाच्या दिशेने. इथे देखील एक व्हाईट बॉल येतोय का, तर पंचांकडे पाहण्याची आवश्यकता. येस व्हाईट बॉल आहे आणि साईराज सर आपल्या शैलीमध्ये तो व्हाईट बॉल घोषित करतात. यानंतर त्यांना मॅचही खेळायची आहे. ती खेळायची नाही खेळायची, कोणाच्या विरोधात खेळायची आहे. खलास 3214 रिपोर्टिंग करा प्लीज कॅप्टन. खलास 3214 कॅप्टन. खेळाडू कोणी असेल त्यांनी देखील रिपोर्टिंग करायचे. चालू आहे सर, चालू आहे. याही वेळी शॉट फसलाय. पुन्हा एकदा एलिव्हेशनला कंट्रोल करू शकलेला नाहीये. अजून एक खेळाडू बाद होतोय आणि आता इथून हा सामना थोडासा का असेना पण तो एकतर्फी होतोय की काय असं वाटू लागलंय. कारण इथून आता एकदंत कोपर संघ त्यांना भरपूर धावा बनवायच्या आहेत. त्या बनवण्याचा प्रयत्नही होतोय, पण त्या प्रयत्नामध्ये ते इंटेंट थोडंसं मिसिंग पाहायला मिळते आपल्याला. मॅच टर्न व्हायला सुरुवात झाली कुठे एक्झॅक्टली, जर आपण या पूर्ण मॅचच्या हायलाइट्स पाहत असाल, ही मॅच पहिलेपासून पाहत असाल, तर तुम्हाला माहिती आहे शिवमचं ते आलेलं षटक, त्या षटकामध्ये आलेल्या प्रचंड धावा, तिथून जवळपास मॅचमधून आपण थोडंफार बाहेर गेलेला आहात. आणि त्यानंतर प्रथमेशही स्वस्तात बाद झालाय, पण अप्रतिम फिल्डिंग इथे. मॅच क्लोज येता कामा नाहीये, हा प्रयत्न असणाऱ्या संपूर्ण वाडाबॉय संघाचा. 2 षटकाचा खेळ संपलाय. 18 धावा लागल्या धावफलकावरती, 3 विकेट्सही गेल्यात. 6 बॉल जिंकण्यासाठी जर समीकरणाचा विचार केला तर आपण 6 बॉलवरती चेक. तर मंचावरती आपण सन्मान करणार आहोत. विलासजी बर्गे साहेबांचा सन्मान आपण करणार आहोत. तर मी सन्मान करण्यासाठी विनंती करतोय संदीपजी चव्हाण साहेबांना विनंती करतोय. चव्हाण साहेबांच्या शुभ हस्ते आपण विलास बर्गे साहेबांचा सन्मान इथे मात्र आपण करत आहोत. प्रत्येकाचा मान सन्मान, मोर्या चषकाची ही शिस्त, अतिथी देवो भव, भारतीय संस्कृती इथे मात्र जपली जाते, जोपासली जाते. ज्याप्रमाणे मी म्हणत होतो की क्रिकेटचा खेळ ही इंग्रजांची धरोहर आहे, पण भारतामध्ये या खेळाला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी प्राप्त झाली आहे. डायनिंग टेबल असू देत, कोणत्या नाक्यावरती असू देत, कॉलेजमध्ये असू देत किंवा क्लासरूममध्ये असू देत, प्रत्येक ठिकाणी क्रिकेटची चर्चा होतच असते. आणि स्पेशली या 2 दिवसामध्ये तर मोरिया चषकाची चर्चा खूप झाली आहे. आज मात्र उघड्या डोळ्यांनी पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात ट्रॉफी उचलायची, त्यासाठी सुरू असलेली ही मेहनत. आताचा बॉल सोडून दिलाय फलंदाजाने, सिग्नल आला नो बॉलचा. कदाचित जर बॅट जरी लागली असती, एक मिळाली असती तर नो+1 फायदा झाला असता स्कोरबोर्डला आणि बॅटिंग युनिटला देखील. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 20. बॉलर तयार, आधीच मात्र पुढे सरकले, ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न, चेंडू गुदगुल्या करत मिड विकेट रिझनला जातच होता, तोपर्यंत एक खेळाडू तैनात. एक धाव इथून मात्र मेल होयात. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूयात आवाज मनीष सरांचा. थँक्यू सो मच मयूर सर, धन्यवाद. इथे आपण मॅच मध्ये जाण्या अगोदर एक विशेष सन्मान करू इच्छितोय. मी विनंती करीन संदीपजी सावंत साहेब आपल्याला, आपण या आपल्या हस्ते आपण एक सन्मान करणार आहोत. समीरजी सावंत साहेब आपल्याला विनंती असणार, आपण या आपल्या हस्ते आपण एक सन्मान करू इच्छितो. तुमच्या हस्ते एक सन्मान आपल्याला करायचा आहे. आपण या एक विशेष सन्मान तुमच्या हस्ते करायचा आहे. येस आलेले आहेत साहेब, या थँक्यू सो मच. आणि एक विशेष सन्मान मंगलमूर्ती संघ जो आपण पाहतोय ना, मंगलमूर्ती संघाला खऱ्या अर्थाने या प्लॅटफॉर्मवरती
ती शिस्त शिकवणारं व्यक्तिमत्व, ज्या व्यक्तीने आम्हा सगळ्यांना, तुम्हाला विशेषतः मंगलमूर्ती संघाला जे यंगस्टर घडवले, आज साईरा सारखा खेळाडू, साई सारखा खेळाडू आपल्याला संघामध्ये पाहायला मिळतो, सचिन सारखा एक धुरंधर गोलंदाज पाहायला मिळतो. या सगळ्यांना असं म्हटलं जातं ना, तुमच्याकडे चांगला खेळ असतो पण ते नेतृत्व चांगलं असलं तर तो चांगला खेळ केला जातो. या टीमला एकत्र राहून टीम सारखं खेळायला ज्यांनी शिकवलंय असे आपल्या सोबत असलेले भाऊ प्रशांत सावंत यांचा इथे आपण सन्मान करणार आहोत. या भाऊ, तुमचा इथे यथोचित आपण सन्मान करत आहोत. थँक्यू सो मच. पूर्ण टीम कडून हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य आम्हाला दिलं गेलं की भाऊला आमच्याकडून एकदा धन्यवाद म्हणा सर, कारण भाऊनी खऱ्या अर्थाने आम्हाला अंडरआर्म क्रिकेटच्या पटलावरती एक नाव दिलंय आणि ते नाव देण्यामध्ये सगळ्यात मोठं कार्य प्रशांत सावंत तुमचं राहिलं. थँक्यू सो मच दादा, धन्यवाद. नेहमी असं म्हटलं जातं ना की एका मोठ्या भावंडाची तुम्हाला आवश्यकता असते आणि त्या सगळ्या छोट्या भावांना एका अशा मोठ्या भावाची आवश्यकता होते आणि तेव्हा खंबीरपणे अगदी लढत, अगदी झगडत नेहमी आपल्या टीमसाठी लढाई करणारा व्यक्ती म्हणजेच प्रशांत सावंत. थँक्यू दादा. येस, अगदी बरोबर म्हटलं मनीष सर. जेव्हा जेव्हा संकट येतं तेव्हा मात्र सर्वजण घरच्या मोठ्यांकडे जातात आणि मोठ्यांकडूनच आपल्याला खऱ्या अर्थाने मार्गदर्शन होत असतं, असे आमचे प्रशांत सर. आणि आता मात्र आपण नुकताच ज्यांचं शुभागमन झालं, ज्यांचे पदस्पर्श या स्पर्धेला लाभलेत आणि त्यांच्या पदस्पर्शांनी ही स्पर्धा खऱ्या अर्थाने दुमदुमली आहे, असे आमचे व्यक्तिमत्व विवेक शेठ वाजे साहेब इथे उपस्थित होतात. साहेबांचं अगदी मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. मान्यवरांची रेलचेल, मान्यवर इथे मात्र उपस्थित आहेत, या स्पर्धेची शोभा वाढवत आहेत. या स्पर्धेला खऱ्या अर्थाने आता मात्र यश मिळत आहे. ऑर्गनाईज केलंय जरूर गावदेवी मित्रमंडळ मोरिया ग्रुपने मोरिया चषक, पण यांचं संपूर्ण श्रेय आणि ही संपूर्ण स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये प्रेक्षक, मायबाप आणि या सर्व स्पर्धकांचं आहे. त्यामध्ये कॉमेंटेटर्स असतील, त्यामध्ये जेडी साऊंड लाईट्स असतील, ग्लोबल टेनिस क्रिकेट ही ब्रॉडकास्ट टीम असेल आणि मोरिया मित्रमंडळ असेल, त्याचबरोबर मंगलमूर्ती संघ त्यांचा सहकार्य देखील लाभलाय आणि डोंबिवली दिवा असोसिएशनचे या सर्व टीममेट्स ज्यांनी सहकार्य केलंय. कारण की आपण पाहिलं की अंपायर्स वारंवार चेंज होत आहेत. कोणता अंपायर्स फिक्स नव्हता, पण वारंवार मल्टिपल रोल्समध्ये शिफ्टिंग आपल्याला पाहायला मिळाली. प्रत्येकाची शिफ्ट बदलत होती. तर चेंज द गेम वाडा बॉयज संघाने इथे मात्र टॉस जिंकलाय. यस, गेम चेंजर वाडा बॉयज संघाने टॉस जिंकलाय आणि डिसिजन सचिन सर, डिसिजन ओमकार, फिल्डिंग. चला ठीक आहे, मी